financial discipline, आर्थिक शिस्त. Financial discipline is more important than your earning ability. तुमच्या घरी जो पैसा येतो तो पैसा किती येतो यापेक्षा तो तुम्ही कसा वापरता त्याच्यासाठी तुमची आर्थिक शिस्त काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत मी बघितलेल्या लोकांमध्ये दोन प्रकारचे पैशांचे प्रॉब्लेम्स होते. एक की आमच्याकडे पैसाच येत नाही आणि दुसरा आमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही. तर पैसा टिकत नाही कारण आर्थिक शिस्त नाही आहे घरामध्ये. सो फिनान्शियल डिसिप्लिन ही एक अतिशय उत्तम सवय आहे जी अंगी बाळणं खूप गरजेचं आहे. तर फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय, तर तुमच्याकडे जो पैसा येतो तो कुठून येतो, कुठल्या स्ट्रीमने येतो, तो किती येतो आणि त्याचा विनियोग तुम्ही कुठे आणि कशा पद्धतीनं करता. तर द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये काही रूल्स दिलेत की पैसा कसा खर्च करायचा. जर तुमच्याकडे 100 रुपये आले तर त्या 100 रुपयामध्ये चा खर्च तुम्ही कसा करणार आहात, कुठल्या हेडखाली करणार आहात. 10% इन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स, 10% इन शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स प्लस अनएक्सपेक्टेड एक्सपेंडिचर्स. अचानक येणारा जो काही खर्च आहे किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट यासाठी तुम्ही 10% घालणार आहात. तुम्ही 55% 55% शुड गो इन नेसेसिटीज. तुमचा जो काही रेग्युलर खर्च आहे, रोटी कपडावर मकान आणि तुमचे EMI हे सगळे मिळून तुम्ही 55% बसवणार आहात. 10% शुड गो इन एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. 10% कारण पैसा तुम्ही मिळवताय तर तो उपभोगताही आला पाहिजे, बरोबर. आनंद त्याचा तुम्हाला घेता आला पाहिजे. तर तुमच्या येणाऱ्या महिन्याभरात तुमच्याकडे जे काही पैसे येतात त्यातले 10% हे तुमच्या एंटरटेनमेंटवर खर्च होतील, 10% तुमच्या एज्युकेशनवर खर्च होतील. एज्युकेशन, मुलाबाळांच्या शाळा कॉलेजच्या फीज ह्याच्याबद्दल मी बोलत नाही. तुमचं स्वतःचं शार्पनिंग करण्यासाठी, अपग्रेडेशन करण्यासाठी तुम्ही जे शिकणार आहात त्यासाठी तुम्ही 10% खर्च करणार आहात आणि उरलेले 5% हे पैसे हे चॅरिटीमध्ये जातील. श्रीमंत आणि गरीब या दोघांच्यात एकच फरक असतो. श्रीमंत लोक घरी जो पैसा येतो तो इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातनं ज्या रिटर्न्स येतात त्याच्यातून पैसे खर्च करतात, किंबहुना उरला पैसा तर ते खर्च करतात. आणि नॉर्मल लोक, ॲव्हरेज लोक आलेला पैसा पहिले खर्च करतात आणि जर उरला तर तो इन्व्हेस्ट करतात. Think about it. Great habits, greater you. Habit number 16. Have financial discipline. Thank you.